चला वॉर्म वेलकम. 2025 मध्ये आपण पहिल्यांदाच भेटतोय आणि दिस सेशन ऑफ हनुमान चालिसा जसं आपण प्रत्येक वेळी करतो हिंदी, इंग्लिश, मराठी आणि क्वचितच तमिळमध्ये सुद्धा मी बोलतो. म्हणजे मी पूर्ण फ्लुएंटली बोलतो पण येस, सेशन मात्र इट विल बी इन हिंदी, इंग्लिश आणि मराठी. पुढचे 21 दिवस आपण भेटणार आहोत रोज. राईट. सम ऑफ यू आर डुईंग दिस सेशन विथ अस फ्रॉम 2021 पासून तुम्ही सेशन करताय. त्यामुळे अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. जे लोक 2021 पासून, म्हणजे ही कदाचित आपली 4 त्रिक 12, 4 चोक 16, तर साधारण सर मला असं वाटतं एक क्वार्टर आपला मिस झालाय. राईट. किंवा आपण मागच्या 3 महिन्यामध्ये आपण भेटलो नव्हतो. तर ही 15वी कदाचित सिरीज आहे आपली. 15वी सिरीज आपण करतोय मधुरतामध्ये हनुमान चालिसेवरती. पूर्वी आपण युट्यूबवरती करत नव्हतो, पण आता हे सगळे सेशन्स तुम्हाला युट्यूबला मिळणार. राईट. सो इन केस इफ यू हॅपन टू मिस द ऑनलाईन सेशन, मी जरूर सांगेन तुम्हाला ऑनलाईन अटेंड करा, बिकॉज ऑनलाईन एनर्जीज आर डिफरंट. राईट. बट येस, इन केस इफ यू मिस ऑनलाईन, you can listen to the session on YouTube. I will share the link with you. आणि मग सुरू करूया. राईट. दोन्ही हात जोडून छानपैकी प्रार्थना करूया. स्माइल. बघूया मला जरा स्क्रीनवरती सगळेजण कसे स्माइल करतायत. बरं, सगळ्यांचे व्हिडिओ सुरू करा. कोणाचे चांगले चांगले स्माइल्स आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय कॅन सी सम ऑफ यू. गुड, फॅन्टास्टिक. स्माइल करा, इनहेल करा, एक्सेल करा, दीर्घ श्वास. म्हणा, हे परमेश्वरा, थोडस नतमस्तक व्हायचंय. हे परमेश्वरा, प्रभुराम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे श्रेष्ठगण, माझे गुरु मास्टर चोवाकोक्सवे, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज यांना स्मरण करून, माझे गुरु, माझे मेंटर्स, गाईड्स, गुरुबंधू साहेब, मेहताब, संजीर आणि त्या सगळ्यांना इन्व्होकेशन करून आजची ही आपली महासुखाकडे जाणारी ही सिरीज जी आहे त्याचा आजपासून आपण सुरुवात करतोय. टू ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर दिस सेशन. त्या सिरीजचा आज आपला पहिला दिवस आहे. दिस इज अवर फर्स्ट डे. तर आज मी तुम्हाला एक प्रेसिडेंट, म्हणजे एक आपल्याला कॉन्टेक्स्ट सेट करून देतोय. आणि मग त्याच्यानंतर आपण रोजच्या रोज आपलं हिलिंग एक्सरसाइज वगैरे सगळे असणार आहे. बिकॉज ऑफ यू जॉईन फॉर द फर्स्ट टाइम, राईट, आय थॉट आय विल जस्ट ब्रीफ यू अबाउट हनुमान चालीसा. ठीक आहे. तो हनुमान चालिसेचे काही आपण कटाक्षाने पाळणारे नियम काय असणार आहेत. तर कटाक्षाने पाळणारे नियम काय आहेत. मंगळवारपासून हनुमान चालिसा सुरू करायची असते, असं लाल किताब मध्ये म्हटलंय. मी नाही म्हणत आहे. आपण फॉलो करूया जे लाल किताब मध्ये दिलेलं आहे. ओके. हनुमान चालिसा मंगळवारी सुरू करतात, मग ती सोमवारी संपते 21 दिवसांनी. तुम्ही आणि मी रोज संध्याकाळी 6 वाजता भेटणार आहोत ऑनलाईन, याच चॅनलवरती, या झूमवरती. 6 to 6:30, कदाचित 10 मिनिटं पुढे जाईल आजचं सेशन, पण अदरवाईज 6 to 6:30 आपण रोज भेटणार आहोत. समजा तुम्ही, इफ यू आर नॉट एबल टू मीट अस online, no problem. Listen to the session on YouTube. In case if you don't listen to the session, it is still okay. But you will have to chant Hanuman Chalisa daily from today, without a miss. जी आज सुरू कराल ती पुढची 21 दिवस तुमच्याबरोबर असणार आहे. तुम्ही चॅन्ट करायचे. मग ती सकाळी करा, संध्याकाळी करा, माझ्याबरोबर इकडे 6 वाजता करा. एनिथिंग इज ओके. इन केस इफ यू डू दिस हनुमान चालीसा and if you miss it on let's say 15th day, काही कारणास्तव मिस झाली, यू हॅव टू अगेन, यू कंटिन्यू टू कम टू सेशन, राईट. पण तुमची हनुमान चालीसा परत मंगळवारी सुरू होते आहे आणि मग पुढचे 21 दिवस तुम्हाला करायचे. ओके, क्लिअर झालं. समजा आज तुम्ही सेशन माझ्याबरोबर करताय तर तुम्ही मिस करणारच नाही. सगळे दिवस असणार आहे, पण संडेला, सुट्टीला, आज रथसप्तमी आहे, खूपच इम्पॉर्टंट दिवस आहे. राईट. सो आजच्या दिवशी आपण सुरू केलेलं आहे. सो आजपासून पुढचे 21 दिवस आपण रोज संध्याकाळी 6 वाजता भेटणार आहोत. ओके. आपण इथे हनुमान चालिसा करणार आहोत. यावेळीपासनाच्या हनुमान चालिसेमध्ये काय दुसरा फरक आहे, तर आपण हनुमान चालिसा आणि रामस्तुती अशी आपण एकत्र घेणार आहोत. पहिले आपण हनुमान चालिसा करणार आहोत, इमिजिएटली वी विल डू रामस्तुती. राईट. आय वॉज somebody whom in my network, मी असं मार्गदर्शन केलं होतं की आफ्टर हनुमान चालिसा इफ यू डू रामस्तुती, manifestations of goals are very very fast.
ऍसिलरेटेड होतात, आपले गोल्सची जी आपली प्रगती आहे, राईट, त्याच्यावरती जणू काही एक बूस्टर लावल्यासारखं आपण फटाफट मॅनिफेस्टेशन करू शकतो. मी तो पेढा खाल्लाय, आणि म्हणून मला असं वाटलं की रामस्तुती जी आहे ती हनुमान चालिसेला आपण आजपासनं ती आपण इन्व्हॉल्व करतोय, आपण ही जोडतोय. सो आपण रामस्तुती आणि हनुमान चालीसा असे दोन्ही सेशन्स याच सेशन मध्ये घेणार आहोत. टोटल वेळ आपल्याला लागणार आहे 9 मिनिट्स, 9 साडे 9 मिनिटं लागणार आहे. ओके. त्याआधी काय असणार आहे, तर त्याआधी तुम्ही आणि मी गप्पा मारणार आहोत, बोलणार आहोत. आपण काही सेशन्स, तुम्ही इथे का आलात हे मला माहिती आहे. येस नो, मला माहिती आहे की नाही माहिती आहे, राईट. सम ऑफ यू आर अटेंडिंग दिस सेशन फॉर द फर्स्ट टाइम. आय नो वाय यू हॅव कम. यू हॅव कम बिकॉज यू मे हॅव सम पेन. आपण का आलो, आपण का भेटतोय, कारण काहीतरी कोणाला तरी कुठेतरी पेन असेल. फिजिकली असेल, इमोशनल असेल, मेंटल पेन असेल, सायकोसोमॅटिक आजार असतात. काहीतरी कुठेतरी कोणाला तरी पेन आहे. कोणाला तरी, तुम्हाला, तुमच्यापैकी, माझ्यापैकी कोणाला तरी आजार आहेत कुठले तरी. येस ऑर नो. कुठले तरी आजार आहेत, कोणाला तरी गोळ्या सुरू आहेत, औषधं सुरू आहेत, कोणाचं काउन्सिलिंग सुरू आहे, कोणी हिलिंग घेत आहे. आणि सम ऑफ यू, जे मला माहिती आहे, सम ऑफ यू आर ऑल्सो हिअर टू गेन. सम ऑफ यू आर हिअर टू रिलीज द पेन, की आज मध्ये माझी पीडा, माझे काय दुःख आहे निघून जाऊ दे परमेश्वरा, म्हणून मी हनुमान चालिसा करतोय. आणि सम ऑफ यू आर हिअर टू मॅनिफेस्ट तुमचे फायनान्शियल गोल्स. येस ऑर नो. फायनान्शियल गोल्स 2025 मध्ये तुम्ही लिहिलंय काय, मला लाखो करोड रुपये पाहिजे, माझे काय घरं घ्यायचे आहेत, किंवा अजून काय करायचंय, किंवा काय तुमच्या मुलाबालांसाठी, राईट, काय तुम्ही गोल्स बनवले असतील तर येस. सो सम ऑफ यू आर हिअर फॉर गेन. आय नो. कारण बऱ्याचशा वेळेला जे आता मला समोर स्क्रीनवरती ते दिसत आहे, राईट, सम ऑफ यू आय नो पर्सनली, सम ऑफ यू आय टॉक टू यू ऑलमोस्ट डेली, सम ऑफ यू आर माय रिलेटिव्ह, सम ऑफ यू आर कनेक्टेड विथ मी, or would have taken healing from me. Either of the two, either of the many. लक्षात येत आहे. Some of you are my teammates. Some of you practice हराठी योगा वर्चू माझ्याबरोबर, राईट. आपण वर्चू प्रॅक्टिस करतो सगळेजण, सद्गुणांची आपण प्रॅक्टिस करतो. असे वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमधली असलेली काही जण तुम्ही माझे मित्र आहात, तर आय हॅव कनेक्टेड विथ यू. हा अत्यंत असा फॅमिली क्लोज डोअर असा कार्यक्रम असल्यासारखं मला वाटतोय. सो पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम, राईट. हनुमान चालीसेचे नियम सगळ्यांना लक्षात आले. 1 to 21 विदाउट खाडा. जर खाडा झाला तर पुन्हा मंगळवारी सिलेक्ट करायचं, आणि मंगळवारपासून 21 दिवस मोजायचे, राईट. खाण्यापिण्याचे नियम मी सांगणार नाही, तो माझा का अधिकार नाही. सर मी व्हेज खाऊ का नॉनव्हेज खाऊ, की खाऊ नको, पाणी पिऊ, रताळी खाऊ, माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये. मी तो माणूस नाही, राईट, आणि माझे ते अधिकार पण नाही. कोणी काय खायचंय मला नाही माहिती. पण येत असताना एवढं मात्र नक्की, विचारांचं शुद्धीकरण, आपण इंग्लिशमध्ये डिस्टिलेशन ऑफ थॉट्स म्हणतो, मात्र गरजेचं आहे. बाकी कोण व्हेज खात आहे का, कोण नॉन व्हेज खात आहे का, व्हेज विचार आहेत का नॉन व्हेज विचार आहेत, हे ज्याचं त्याचं 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 त्याला माहिती असतं. येस ऑर नॉट. हो का नाही, राईट. जर व्हेज खाणारा माणूस असेल पण विचारांमध्ये गोंधळ असेल हो सगळं, तर काय व्हेज आणि काय नॉन व्हेज. सम ऑफ यू, तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणतोय ते, राईट. काय सांगायचा उद्देश. सो खाण्यापिण्याची बंधनं, प्रेफरेबली व्हेजिटेरियन खावं, प्रेफरेबली. का, कारण की हनुमान चालिसेतली ही जी एनर्जी आहे, आपण एवढी लोक चॅन करतो, आता 30 लोक ऑनलाईन आहेत, काही जण तुम्ही डबल बसला, 30-35 लोक तुम्ही ऑनलाईन आहात. हा व्हिडिओ जवळजवळ 100-150 लोक बघतायत, नंतर युट्यूबला जाईल तेव्हा. सो एवढ्या 150-200 लोकांची एनर्जी जेव्हा कनेक्ट होते, तेव्हा खूप प्रचंड प्रमाणामध्ये डिव्हाइन एनर्जी खाली येते. आणि ती डिव्हाइन एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यासाठी शुद्ध मराठी भाषेमध्ये ते भांड म्हणजे वेसल, द बॉडी मस्ट बी लिटिल बेटर. ओके, मस्ट बी लिटिल बेटर. सो व्हेजिटेरियन पचायला इझी आहे म्हणून मी रेकमेंड करीन. पण जर खात असाल काही नॉन व्हेजिटेरियन, उद्या बुधवार आहे, तर आल्यानंतर इकडे असं काही नाही की बापरे आता काय हनुमान काय म्हणतील, राम काय म्हणतील, काय नाही. माझ्या फक्त नावात हनुमान ते म्हणजे हनुमान आहे, पण मी त्यांच्यापैकी कोणच नाही. त्यांच्यामध्ये इज गॉड, राईट. आलं लक्षात तुम्हाला. एंट्री न देणं देणं हे माझ्या हातात नाही आहे. तर ज्याला जे पाहिजे त्याला तो खाईल. पण निष्ठा जी इम्पॉर्टंट आहे, निष्ठा,
आणि जसं जसं वी आर गोइंग फॉरवर्ड, पुढे पुढे आपण जातोय, त्याच्यामध्ये आपण भरपूर, आज पहिला दिवस आहे, बरंच ओरिएंटेशन मध्येच आपला वेळ आपण इन्व्हेस्ट करणार आहोत. राईट. शंकर गीता, जे काही जण तुम्ही शंकर गीता वाचताय, तर शंकर गीतेमधला जो महत्वाचा भाग आहे, तुम्हाला जो आवडलाय, तिथे आपण बऱ्याच वेळेला आपण इथे उल्लेख करणार आहोत त्याचा. महाराज म्हणतायत, तू निष्ठा जर तुझी असेल, तर तू काही जरी नाही मागितलंस तरी सुद्धा मला काय द्यायचंय तुम्ही देणार आहे. येस ऑर नॉट. पण निष्ठा नसेल, निष्ठा म्हणजे फेथ, विश्वास. जर विश्वास नसेल तुझा, तर मी तुला साखरेत घोळला काय, तुपामध्ये तळला काय, आणि समुद्रात बुडवला काय, तू सुखात राहशील. तू तसाच कोरडा राहशील, कारण तुझ्याकडे निष्ठेचा अभाव आहे. आय यू अंडरस्टँडिंग? माझं प्रांजळ मत आहे की जवळजवळ जण, फॉर एक्झाम्पल माझी आई आहे, सुरेश भाई आहेत, इथे मला रिंकू दिसते समोर स्क्रीनवरती, वैजंता वगैरे बरीचशी लोक जी आहेत, माझ्याबरोबर मी जवळ 15वी सिरीज करताय. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की खाणं न खाणं इज समथिंग अप टू अस, बट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज हाऊ डू वी थिंक आणि व्हॉट डू वी थिंक. जर वैचारिक शुद्धीकरण आपण करणार असू, तर वेलकम आहे. ही अख्खी सिरीज आपल्याला महासुखाकडे घेऊन जाणार आहे. सो हाऊ मेनी ऑफ यू वुड लाईक टू 2025 हे महासुखाकडे घेऊन जाणार वर्ष आहे माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी? किती जणांना असं वाटतं? हात वरती करा. रेज युअर हँड. दिस इज फॉर मी. रेज युअर हँड. राईट. जे व्हिडिओ सुरू आहे, रेज युअर हँड. राईट. 2025 हे महासुखाकडे घेऊन जाणार वर्ष आहे. मी तुम्हाला सगळ्यांना होमवर्क देणार आहे. थँक्यू. मी तुम्हाला सगळ्यांना होमवर्क देणार आहे. होमवर्क सिंपल आहे. मी सगळेजण आज पेन पेपर घेऊन नाही आले, पण उद्यापासून आणा. ज्यांनी आणले त्यांचं अभिनंदन. राईट. ओके. तो ज्यांनी, आपण सगळ्यांनी लिहायचं आहे, 2025 हा मला महासुखाकडे घेऊन जाणारा वर्ष आहे. मी महासुखाकडे चालली आहे. महासुखाकडे मी जातोय. आय एम प्रोग्रेसिंग टुवर्ड्स महासुखाकडे, टुवर्ड्स सक्सेस. आय एम गोइंग, प्रोग्रेसिंग टुवर्ड्स मेगा सक्सेस, ग्रँड सक्सेस. महासुखाकडे मी चालतोय, प्रवास करतोय. खंबीरपणे लिहा. बाकी 21 दिवस माझ्यावरती सोडा. महासुखाकडे तयार होत आहे. या पुढच्या 21 दिवसामध्ये, पुढचे पहिले काही मे बी आठवडाभर, आपण सगळेजण आपल्या हेल्थवरती कॉन्सन्ट्रेट करूया. राईट. वी विल डेडिकेट हेल्थ, फिजिकल हेल्थ वरती आपण करूया. जर फिजिकल हेल्थच आपली ओके नसेल, समजा आपल्याला ड्राऊन वाटत असेल, ड्रेन वाटत असेल, आपली तब्येत बरी नसेल, आपल्याला औषधं चालू असतील, आपलं डोकं दुखी असेल किंवा काही, तर आपलं मन लागत नाही हे सगळं. राईट. सो इट्स इम्पॉर्टंट दॅट वी कॉन्सन्ट्रेट. आणि आजच पहिल्याच दिवशी पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला ह्यामध्ये मदत करणार आहे, आणि आपण ती एनर्जी आपण आता अनुभवणार आहोत. ओके. आर यू रेडी? येस. आर यू रेडी टू एक्सपिरियन्स दिस? ओके. भरपूर लोक जे तुम्ही आता ऑनलाईन आहात, राईट, मी मागची जे मला पहिल्यांदा भेटताय, तर त्यांना माझी ओळख करून देतो परत एकदा. शैलेंद्र हनुमंते. सो आय स्टे इन ठाणे. व्यवसायाने माझी स्वतःची कंपनी आहे देश विदेशामध्ये. इथं नवी मुंबईमध्ये माझं ऑफिस आहे. दुसरं ऑफिस परदेशामध्ये आहे. मी 2015 साली प्राणी किलिंग शिकलो. या येणाऱ्या मे महिन्यामध्ये 10 वर्ष होतील. मी प्रॅक्टिसिंग लेवल 1 आहे. बऱ्याचशा मागच्या 8 वर्षामध्ये मास्टर चोकोक्सुई जे माझे गुरु आहेत, प्राणी किलिंग प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मी काम करतो. माझ्या मते, मी कधी मोजलं नाही, पण मला असं वाटतं मागच्या काही वर्षांमध्ये शेकडो फॅमिलीज मी प्राणी किलिंगमध्ये आणल्या असतील, आणल्या आहेत. काही जण त्यातले ट्रेनर आहेत, काही जण देश विदेशात प्रचार करतायत, प्रसार करतायत, प्राणी किलिंग अनुभवतायत. मला त्याच्यात आनंद मिळतोय. आय रिअली लव्ह व्हॉट आय एम डुईंग राईट नाव. माझ्या जीवनातल्या बऱ्याचशा अडचणींवरची उत्तरं मला प्राणी किलिंग मध्ये मिळाली, आणि मी हळूहळू ती प्रॅक्टिस करतोय. ओके. लगभग माझ्या बरोबर माझ्या ऑफिसमध्ये काम करणारे, जे मला रिपोर्ट करणारे, जी माझी मंडळी आहेत, टीम मेंबर्स आहेत, ते सगळेजण प्राणी किलर आहेत. आय थिंक एव्हरीबडी इज अ प्राणी किलर.
सम ऑफ देम आर अराटी प्रॅक्टिशनर्स, डायरेक्टली 5-5 वर्ष अराटी योगाची प्रॅक्टिस करताय. त्यामुळे आम्ही बिझनेसमध्ये स्पिरिच्युअल बिझनेस मॅनेजमेंट करतो, ना की नुसतीच बिझनेस मॅनेजमेंट. राईट. सो दॅट इज व्हॉट आय डू. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी NLP प्रॅक्टिशनर आहे. मी छोटेखानी प्रमाणामध्ये काही शिकवतो सुद्धा, आणि सवडीने काही पेशंट्स किंवा काही पेशंट्स नाही म्हणणार, पण कोणाला काही मदत हवी असेल तर त्या प्रकारे मी त्यांना हिलिंग पण करतो. पण डिपेंड्स ऑन द टाइम, दोघांचा माझा आणि क्लायंटचा सुद्धा. राईट, दॅट इज व्हॉट आय डू. आणि आय लव्ह व्हॉट आय एम डुईंग. ओके. अजून आपण जसं 21 दिवस पुढे जाणार आहे, तर तुम्ही माझ्याशी अजून अजून एकरूप होणार आहात, आपण भेटणार आहोत, बोलणार आहोत. राईट. सो लेट्स गेट स्टार्टेड. मला असं वाटतं, आणि तुमचे काही प्रश्न असतील समजा, राईट, सो कीप दोज क्वेश्चन्स टू युअर सेल्फ राईट नाव. कदाचित तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये तुमची आन्सर होणार आहे. बिलीव्ह मी, होता. तुम्ही तो विचार फक्त घेऊन बसलात की मला इथे मार्गदर्शन हवंय, आपसुक आपल्याला मार्गदर्शन आपले गुरु करणार आहे. आणि शेवटचं, बिफोर आय गेट स्टार्टेड, यातलं काहीच माझं नाहीये. हे जे काय आहे त्या सद्गुरूंचं आहे. ते जे काय आहे ते माझ्या गुरूंचं आहे. माझे गुरु मास्टर चिवरकोटश्री त्यांचा आहे. जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज त्यांचा आहे. आणि जे जे गुरुजन मला मार्गदर्शन करतायत जीवनातल्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवरती, हे त्यांचं आहे. मी इथे तुमच्यासारखाच तुमच्या मधलाच एक उभा राहिलेलो आहे, एक माध्यम म्हणून. आज मी माध्यम आहे, रोज तुम्ही दुसरे कुठे माध्यम असता. कदाचित आता मी ऑनलाईन स्वरूपात घेतोय, तसं तुम्ही सुद्धा ऑनलाईन स्वरूपात घ्याल. आर यू क्लिअर? Okay, 100%. And I'm very happy to welcome some of you are joined for the first time. And I'm very, very happy to see that some of you are from 2021. तर दोघांचं अभिनंदन. राईट. आणि आय एम 100% शुअर की इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये आपण सेशन करत असताना अजून कुठे समजा अडचणी आल्या तर आय एम हॅपी टू हेल्प, हॅपी टू टेक एनी क्वेश्चन. माझा नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहे. ज्या ग्रुपमधनं हा मेसेजेस आलाय, आपल्या युट्यूब चॅनलला माझा नंबर आहे. नसेल तर तुम्ही मला लिहू शकता इकडे, मी परत तो नंबर सेशन संपता संपता टाकणार आहे. आर यू क्लिअर एव्हरीबॉडी? येस. चलो, मग आता उरलेले 11-9 मिनिटं आहेत आपल्याकडे. मग 9 मिनिटांमध्ये मी तुम्हाला आता तुमच्याशी बोलतोय की हनुमान चालिसा संकल्पासहित लिहिलेली. आपण जेव्हा हनुमान चालिसा करतो 21 दिवस, असा एकही माणूस नाही, असं मी प्रत्येक वेळी सांगतो आणि असंच आहे. असा एक माणूस नाही ज्यांनी मला सांगितलंय सर माझं काम नाही झालं. बिलीव्ह मी, इन्क्लुडिंग मी स्वतः. कठीणातली कठीण कामं सुद्धा, अगदी कोणाला काही बाधा असेल कुठली आजूची बाजूची बाहेरची जी मला माहिती नाही, ती लोक सुद्धा मला येऊन सांगितलं सर तुम्ही हनुमान चालिसा सांगितली 21 दिवस संकल्पासहित, मी ती लिहिली, हा संकल्प होता आणि माझी हनुमान चालिसेमध्ये हा संकल्प, मला मार्गदर्शन मिळालं. काही जण तर मला तिसऱ्याच दिवशी सांगतात फोन करून, मेसेज करून. बट दे डोंट वॉन्ट टू बी इन पब्लिक, कारण की प्रत्येकाला आपला आपला काही संकल्प वैयक्तिक ठेवायचे, त्यामुळे ती प्रायव्हसी तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलायचं आहे. ओके. इथे नाही सांगितलं, नो प्रॉब्लेम. पण मला तुम्ही मेसेजवरती सांगितलं की शैलेंद्र, हनुमान चालिसा मध्ये मी हा संकल्प लिहिलेला आणि तो माझं पूर्ण झाला, की मला मार्गदर्शन मिळालं, मला मार्ग मिळाला, मला क्लॅरिटी मिळाली, वगैरे वगैरे. आर यू क्लिअर? मी माझा अनुभव सांगून सुरुवात करतोय, पुढची 30 सेकंद. मी आता नुकताच शतबार हनुमान चालिसा केली होती. शतबार. मी एवढ्या वर्ष हनुमान चालिसा घेतोय ऑनलाईन, वर्षातनं 4 वेळा घेतो 21 दिवसाची हनुमान चालिसा. मला असं वाटलं की मी का 100 दिवसाची नाही करावी. मला सुरेश भाई, आमचे जे जावई आहेत, त्यांनी मला इन्स्पायर केलं. ते म्हटले मी शतबारपेक्षा जास्त केले. म्हटलं वा. तर मी मोटिवेट झालो, म्हटलो की माझे 3 संकल्प मी घेतो आणि 3 संकल्पामध्ये आपण ही हनुमान चालिसा मांडूया. आणि 3च संकल्प लिहिले. 3च संकल्प लिहिले. एक वैयक्तिक, एक बिझनेस आणि एक सोशल. बिझनेस ऑलरेडी पूर्ण झाला. वैयक्तिक 90% पूर्ण झाले. वैयक्तिकला तर असं मार्गदर्शन मिळालंय की आता मागे वळून बघायची गरज नाही. इतकं जबरदस्त, इतकं जबरदस्त मार्गदर्शन मिळालं. वैयक्तिक तर काहीच प्रॉब्लेम नाही. वैयक्तिक संकल्प होते काही गुड हेल्थसाठी, नो लुकिंग बॅक. त्याच्यानंतर इतकं जबरदस्त मला मार्गदर्शन मिळालं. शतबार पाठ बर मी, तेव्हा ते 100 डेज हनुमान चालिसा मी कधी अगदी काहीच आठवलं नाही. समजा 11:50, 11 पावणे 12 रात्री झाली आणि मला हनुमान चालिसा आठवली, काहीच नाही, तर पटकन वाचली. बऱ्याचशा जणांना तुम्हाला तोंडपाठ आहे, नो प्रॉब्लेम, चांगली गोष्ट आहे.
पण आज या पूर्ण सिरीज मध्ये आपण अवेअरनेस मध्ये आपण हनुमान चालिसा करणार, विथ अवेअरनेस. ओके, आर यू क्लिअर? सो शतबार करणार असाल तो आजचा दिवस आहे, आजपासून 100 दिवस. क्लिअर? 100% क्लिअर? ओके. हनुमानाचं दर्शन तुम्ही करून आलात, ग्रेट. इथे फोटो टाकलात, ग्रेट. मी आपल्या ग्रुपमध्ये कुठलेच रिस्ट्रिक्शन नाहीये, पण जसं तुम्ही प्रत्येक जण रिस्पेक्ट करता, एकमेकांचा सन्मान करता, प्रेम करता, आणि कोणीही आपल्या ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग काय असे मेसेजेस टाकत नाही. फक्त प्राणी किंग रिलेटेड किंवा तुमचे अनुभव जे तुम्ही टाकता तसेच तुम्ही टाकत राहा. मी मागच्या 5 वर्षात रिस्ट्रिक्शन कधी मधुरतावरती लावले नाही. आपण भेटणारीच मंडळी सगळी ईश्वरनिष्ठ आहोत, प्रेमाने जुडलेलो आहोत. मग त्याच्यानंतर ओनली ऍडमिन कशाला? आपण सगळेच ऍडमिन आहोत. आणि इथूनच हनुमान चालिसा सुरू झाली. आपण सगळेच ऍडमिन आहोत ना? येस और नो? मग मी त्या ऍडमिनला परत मी ऍडमिन केलं. मला खूप आनंद होतोय की मागच्या ऑगस्टमध्ये आपण भेटलो होतो आणि आता लगभग 6 महिन्यांनी आपण भेटतोय. मोजून 3-4 लोक सोडून गेले. ऍज इज व्हेरी तसाच ग्रुप इंटॅक्ट आहे. आणि मी नुसतं टाकलं की आपण हनुमान चालिसा करतोय, आणि लगभग 10-15 लोकांनी तुम्ही त्याच्यावरती कमेंट्स दिल्या की ग्रेट, हे ते वगैरे वगैरे. काही जणांनी तुम्हाला वैयक्तिक फोन करून सांगितलं सर कधी सुरू करताय, मी म्हटलं गेटिंग रेडी. त्यामुळे असंच प्रेम, अशीच निष्ठा ही आपली हनुमानाप्रती, प्रभुरामांप्रती, आपल्या गोल्स प्रती राहू द्या. क्लिअर एव्हरीबडी? राईट. आपण पुढे सरकतोय, 6:25 होत आहे. राईट. आता ज्यांनी ज्यांनी संकल्प लिहिलेत, ग्रेट. ज्यांनी नाही लिहिले त्यांनी लिहा आणि सुरुवात करा. मी रोजच, आपण शेवटच्या दिवशी जरी संकल्प केला तरी प्रॉब्लेम नाहीये. संकल्प इज नथिंग बट युअर गोल्स, युअर विशेस, युअर मॅनिफेस्टेशन. तो एखाद्याने समजा तुम्ही गोल लिहिलाय फॉर गुड हेल्थ. गुड हेल्थला डिफाईन करा. माझं वजन एवढं झालं पाहिजे, माझं बीपी असलं एवढं पाहिजे, माझी शुगर एवढी हवी आहे. जर पाठदुखी असेल तर सांगा माझी पाठ पूर्णपणे व्यवस्थित फ्लेक्झिबल होते. असे सगळे गोल्स लिहा. असा गोल लिहिला समजा की माझा डायबिटीस बरा होऊ दे, होणार नाही. असा गोल लिहा की माझी शुगर नॉर्मल आहे. वैचारिक शुद्धीकरण. वैचारिक शुद्धीकरण, डिस्टिलेशन ऑफ थॉट. माय डायबिटीस बियर, माय डायबिटीस कसा बरा होईल? कारण तुम्ही ऑलरेडी सांगितलं माझा आहे तो. मग माझा आहे तर कसं जाईल तो? सर माझ्या डायबिटीस कधी बरी होईल? बोलो माझा कसं काय? असाच एक प्रश्न विचारला होता शंकर महाराजांना त्यांच्या भक्तांनी. आणि भोळ्या बाबड्या भक्तांनी प्रश्न विचारला महाराजांना की महाराज माझं काम कधी होणार? महाराज म्हटले मी मेल्यावर. मग तो परत आला, तो म्हटलं की महाराज मग तुमचं वय किती? महाराज 150 वर्षाचे होते. त्याच्या प्रश्नामध्ये त्याला काय विचारायचं होतं ते समजलं महाराजांना. महाराज म्हटले अरे, महाराजांच्या स्टाईलमध्ये त्यांनी उत्तर दिलं, म्हटले मी मेल्यावरती म्हणजे मी नाही, तुझ्यातला मी मेल्यावरती. सो आजपासनं तुम्ही सगळ्यांनी, माझा डायबिटीज नाही, ठीक आहे, थोडी अबनॉर्मॅलिटी आहे, शुगरमध्ये आहे, पण मी बरा आहे, हा विचार शुद्ध करायचा आहे. गव्हातनं खडे बाजूला काढायचे. खडे खातो का आपण? जर खडे नसाल खात तर का बरं सांगताय माझा डायबिटीज, माझं ब्लड प्रेशर, माझी पाठदुखी, माझी पोटदुखी? का बरं आपण असं म्हणतोय? का आजारांशी आपलं हे काय नातं आहे? आणि का बरं असलं पाहिजे ते? पैसे कमाना इझी है. रिअली? ते पण एकदम अतिशोक्ती आहे. पैसा हात का मैल है, अरे बापरे कठीण आहे. पैशाने भांडण होतात, अरे बापरे. असे विचार असतील तुमच्याकडे पैसे येणार नाहीत. शुद्धीकरण केलं पाहिजे विचारांचं. पुढचे 21 दिवस हेच आपण करणार. रेडी? राईट. जनरिकली आजचा दिवस 6:28 होत आहेत. पुढचे 2 मिनिटं मी फक्त तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. क्लोज युअर आईज प्लीज. उद्यापासून आपण डिटेल करणार आहोत. जस्ट क्लोज युअर आईज अँड लिसन टू मी केअरफुली. स्वतःला सैल सोडा. जर आपण मांडी वगैरे घालून बसले असेल कुठे खाली तर खुर्चीत बसा प्लीज. क्लोज युअर आईज. कनेक्ट टंग टू द पायलट. जीभ टाळाला लावा जमलं तर. तोंड बंद ठेवा. आणि जसं जसं मी तुम्हाला सांगतोय तसं तसं तुमचं
मनाचं शुद्धीकरण तुम्ही करायला तुम्ही रेडी आहात. मनाच्या पडद्यावरती स्वतःला बघा. प्लीज सी युअर सेल्फ विथ द आयज ऑफ युअर माइंड. सी युअर सेल्फ ऑन द मेंटल स्क्रीन. बघा स्वतःला मनाच्या पडद्यावरती. समोर दिसणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सांगा, म्हणा मी ठरवलंय आज मधुरतामध्ये महासुख महासुखाकडे जाणारी ही सिरीज आहे 2025. महासुख 2025 या सिरीज मध्ये माझा प्रवास सुरू झालेला आहे सुखाकडे. फॉर गुड हेल्थ, फॉर हॅपीनेस, फॉर जॉय, फॉर प्रॉस्पेरिटी, अच्छी सेहत के लिए, आनंद के लिए, समृद्धि के लिए, फॉर सक्सेस, फॉर गुड हेल्थ, फॉर प्रॉस्पेरिटी. आणि समोर असलेल्या या आरशात दिसत असलेल्या मनाच्या पडद्यावरती स्वतःकडनं हा एक कन्फर्मेशन घ्या आजच्या दिवशी. पण साक्षात प्रभू रामांचे आशीर्वाद घ्यायला मी निघालोय. भगवान हनुमानांचं मला बळ मिळत आहे. गुरुजनांचे आशीर्वाद मिळत आहेत. या सिरीज मध्ये प्रत्येक जणाने अनुभवलेले हे यश हे मी सुद्धा संपादन करायला निघालेलो आहे. म्हणून मला तुझी साथ हवी आहे. आज घाई करायची नाहीये. आरामात स्वतःची कॉन्ग्रुअन्स, द वर्ड इज कॉन्ग्रुअन्स इन इंग्लिश, स्वतःच कन्फर्मेशन घ्या. मनाच्या पडद्यावरती स्वतःला दिसत असलेली जी व्यक्ती आहे ते आपणच आहोत. त्या व्यक्तीला सांगा, तू आणि मी एक आहे. मला तुझ्या साथीची गरज आहे. तू आणि मी रोज भेटणार आहोत. पण काही वर्ष तुझा आणि माझा संवाद नव्हता. नाही रे मला वेळ मिळाला, किंवा नाही ग मला वेळ मिळाला. पण आजपासनं ते अज्ञान मी दूर करते. यू अँड मी आर वन. पण आय नीड युअर परमिशन, आय नीड युअर कॉन्ग्रुअन्स, आय नीड युअर हेल्प, आय नीड युअर लव्ह टू बी एक्स्ट्रीमली हॅपी. महासुखाकडे, समृद्धीकडे, सुबत्तेकडे. टू बी इन गुड हेल्थ, टू बी प्रॉस्परस, टू बी धनवान, टू बी चारित्रवान, टू बी श्रद्धावान, टू बी मनाचा पैलवान. अशी माझी इमेज माझी वाटचाल मी करतोय. आणि हनुमान चालिसेतला पहिलाच श्लोक जो आहे, पहिला मेसेज आहे की बल, बुद्धी आणि विद्येकडे मी जातोय. प्लीज मला तुझी साथ हवी आहे. ते कॉन्ग्रुअन्स घ्या सगळ्यांनी. गुड, सम ऑफ यू आर टेकिंग इट. तो भक्कम मोठ्याने यस येऊ दे. येस, मी तुझ्या बरोबर आहे. टेक युअर टाइम. कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु मनामध्ये असेल तो आज विरघळून टाका. ज्यांना येस येत नाहीये काळजी करू नका. पुढच्या 10 मिनिटात तो यस येणार आहे. निश्चित करा. आपले गुरुजन आपल्याला मार्गदर्शन करतायत. कदाचित आरशातली व्यक्ती आपल्यावरती नाराज असेल. तू आणि मीच्या स्टोरीमध्ये आपण स्वतःची काळजी नसेल घेतली, त्यामुळे आपण जी आपली इनर सेल्फ इमेज आहे ती आपल्यावरती नाराज असेल. काय एवढं वर्ष तुझं लक्षच नव्हतं माझ्याकडे, मला एवढे आजार झाले, आता मला चालता येत नाहीये, मला गुडघे दुखतायत, माझ्या पोटात दुखतंय, मला हा आजार आहे, मला तो आजार आहे.
तर तुम्ही लहान मुलाची समजूत काढताय तशी त्या व्यक्तीची समजूत काढा, म्हणा आय लव्ह यू यार, सॉरी यार, मला माफ करा म्हणा प्लीज. आणि आय प्रॉमिस यू, प्रॉमिस द्या त्याला, त्या व्यक्तीला प्रॉमिस द्या, इनर सेल्फला, आय विल टेक केअर ऑफ यू, दिस इज माय प्रॉमिस टू यू. आज घट्ट त्याचा हात मिळवा दे तुमच्याशी. गुड, पण सॉरी, सॉरी हॅज अ व्हेरी पॉवर, सॉरी हॅज अ पॉवर, जस्ट से सॉरी. व्हेरी गुड, से सॉरी. जर तुम्हाला येस येत नसेल तर म्हणा सॉरी यार. येस, सम ऑफ यू ऑलरेडी गेटिंग येस, व्हेरी गुड. मी एनर्जी तपासतोय, गुड. काही जणांचे यस आलेले आहेत. हळुवारपणे त्या व्यक्तीला सांगा की पुढचे 21 दिवस मला मार्गदर्शन मिळणार आहे, आणि तुला या 21 दिवसामध्ये म्हणा याची खात्री पटेल की आय लव्ह यू. पहिले आय लव्ह यू, इनर सेल्फला आय लव्ह यू म्हणा. कारण बल, बुद्धी आणि विद्या ही त्या यू मध्येच जाणार आहे. जेंटली ओपन युअर आयस. यस. आज हनुमान चालिसेतला पहिला आंतरिक संवाद याला आपण वाचा फोडलेली. यू आणि मीची स्टोरी सुरू झालेली आहे. आर यू रेडी? येस. यू आणि मी इज नॉट यू आणि मी. यू आणि मी इज आपणच आपल्याशी असलेला संवाद. हाऊ मेनी ऑफ यू गॉट येस इमिजिएटली? येस. हाऊ मेनी ऑफ यू आर वेटिंग टू गेट येस? नो प्रॉब्लेम. इवन इफ यू डोंट गेट येस इमिजिएटली, इट इज ओके. कालांतराने पुढच्या काही वेळामध्ये किंवा उद्या परवापर्यंत येस येणार आहे. ही हरवलेली मुलगी आहे, हरवलेला मुलगा आहे, तो आता येईना. आपण त्याला हाक मारतो, अरे ये रे बाबा शैलेंद्र ये. तो शैलेंद्र म्हणतो, मी नाही येणार, तू माझ्याकडे बघितलंच नाही एवढ्या वर्ष. तो म्हणतो, अरे पण मला, मी माझ्या बिझनेसमध्ये कॉन्सन्ट्रेट करत होतो. तो म्हणतो, कर बिझनेसमध्ये, मी नाही येणार मग. माझ्याकडे कधी लक्ष देणार आहे? तुमच्यातले काही जण आया, तर तुमच्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही, मुलांकडे लक्ष द्यायचंय तुम्हाला, घर सांभाळायचं आहे, तर यू डोंट नो. मग ती मुलगी तुमच्यातली बोलणार, जा तू तेच कर, मुलाचं कर, ठीक आहे, माझ्याकडे लक्ष देऊ नको. आईला आला आजार, पण आई कधी आजारी पडत नाही. वडिलांचे अश्रू दिसत नाही, वडिलांची मेहनत दिसत नाही, कारण वडील घराच्या बाहेर मेहनत करतात, ऑफिसमध्ये, दुकानामध्ये, कंपन्यांमध्ये. वडिलांना वेळ नाही, वडील घर सांभाळतायत, घर मोठं करतायत, गोल्स पूर्ण करतायत. पण आज जेव्हा वडिलांमधला जो इनर सेल्फ आहे तो उभा राहिल्यावरती म्हणतो की बाबा रे, आज तुला माझी आठवण आली. त्यामुळे त्यांना जरा गोंधळायचं आहे आपल्याला. ओके, सेशन झाल्यावरती जर तुम्हाला असं वाटलं मी व्हिडिओ लगेच चढवणार आहे, तर हे सेशन तुम्ही परत एकदा करा, रिव्हिजन करा. क्लिअर? आज आपण थांबतो इकडे. आता मी हनुमान चालिसा करतोय, व्हिडिओ स्टॉप करणार आहे. जे लोक हे युट्यूबवरती ऐकणार आहेत, त्याच्यानंतर तुम्ही हनुमान चालिसा स्वतःची सुद्धा करा. एव्हरीबडी क्लिअर? राईट. सो आज जर आपलं सेशन 10 मिनिटं पुढे गेलंय, राईट, मी स्टॉप करतो आणि लेट्स मूव्ह टुवर्ड्स हनुमान चालिसा.